द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये, भव्य दिव्य असे चषक, तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर यांना पारितोषिक, तसेच प्रत्येक सामन्यात सामनावीरचे पारितोषिक. असे स्पर्धेचं स्वरूप 3 दिवस चालणारी स्पर्धा 24 संघ दरम्यान सामन्याला सुरू होतो. पहिला चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू सर झुळकावून दिलाय लेग साईडला. अकुट टप्प्याचा चेंडू लाईन मध्ये आला, लाईन कव्हर केली, पूर्ण चेंडूच्या वर येऊन खाली खेळून काढला. मिड विकेट क्षेत्रामध्ये तो क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या एखाद्या इनिंगला सुरुवात होताना, प्रारंभ होत असताना नेक्स्ट डिलिव्हरी गोलंदाजच्या बोहल्यावरती अनिकेत आणि समोर फलंदाज आहे राहुल. रोहित याने एका धावेने स्ट्राईक रोटेट केलाय, खातं खोललंय. आपल्या संघाच्या धावफलकावरती 1 धाव नमूद केली आहे. पहिल्याच चेंडूवरती 1 धाव. 2 षटक, 4 षटकांची लढत. नेक्स्ट डिलिव्हरी आणि हा चेंडू आत्ता मात्र झुकावून दिला त्याच क्षेत्रात, त्याच क्षेत्ररक्षकाकडे खेळून काढलाय. कुठलीही चुकी न करता क्षेत्ररक्षण केलं जातं. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. रोहित आणि राहुल दोन्ही फलंदाजांनी 1-1 धावाने आपलं खातं खोललंय. पुन्हा आता मात्र गोलंदाज सज्ज होत आहे. स्टील 1 मॅच टू गो. अजून 1 मॅच आहे. भूषण पाटील प्रोप्रायटर, श्री मोरिया डिजिटल चे प्रोप्रायटर लाईव्हच्या भूमिकेत स्कोअर अपडेट करत असताना, तसेच मयूर पाटील हे एका कॅमेराची टीम झाले सज्ज झाले आणि याचा लाईव्ह प्रक्षेपण आपण घर बसल्या बघतोय. जे प्रेक्षक आम्हाला लाईव्ह ऐकतायत बघतायत त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. 1-1 स्वरूपात धाव मिळवताना दिसतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3. स्कोररच्या भूमिकेत असलेला थोडीशी दमछाक होते. स्कोररच्या आजच्या दिवसभरात खूप महत्वपूर्ण भूमिका बजावतोय. स्कोरर करण चव्हाण थकलाय थोडा, पण आकडेमोड त्याच्या माध्यमातून योग्य केली जाते. निश्चितच दिवसभर स्कोररच्या भूमिकेत असताना थोडीशी त्याची दमछाक होतीये. थोडंसं वातावरण सुस्तावलं, मॅच थोडी संत चालली आहे त्या दिशेने बघताना तो पण थोडासा आळसावलाय. 1-1 स्वरूपाचा धावा मिळवत असताना सीबीडी वॉरियर्सचे दोन्ही फलंदाज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4 वरती. अजूनपर्यंत चेंडू झालेत 5. म्हणजे त्याच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर गोलंदाजी सुरुवात केली आहे आणि हा चेंडू आता मात्र ऑफसाईडला डोलवला. चेंडू जात आहे 1 बाउन्स आणि चौकाराने ह्या षटकाची सांगता होती. धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 8 वरती. 8 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर नो लॉस. सगळे गोलंदाज सुरुवात केली होती, मात्र सांगता थोडीशी सन्मानजनक म्हणता येईल, कारण शेवटच्या चेंडूने चौकार डोलवला फलंदाज आले. नाहीतर निश्चितच अजून एक दर्जेदार षटक झालं असतं. तरी पण क्षेत्ररक्षण करणारा रुद्रलोन माफे संघ समाधानी असेल ह्या एफर्ट वरती गोलंदाजाच्या, कारण फक्त आणि फक्त धावा खर्च केला. 2-1च्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 8 धावा दिल्यात. नवीन गोलंदाज आला आहे चंदन. अजून एक चंदन. मगाच्या सामन्यात देखील 2 चंदन होते. हा एक चंदन आणि समोरच्या कुशल 11 जय गणेश सरसोली संघामधला चंदन तलवार. बघूया चंदन कशा प्रकारे दळवळेल ह्या सामन्यात, किती सुगंध देईल, आपल्या संघासाठी कशी कामगिरी बजावेल, भूमिका बजावेल गोलंदाजीच्या भूमिकेत असताना. त्याच्यासमोर फलंदाज आहे राहुल आणि रोहित अशी जोडगोळी मैदानावरती असताना. राहुल स्ट्राईक एंडला आणि चंदन याचा फुल टॉस प्रकारचा नुसार झुळकावून दिलाय. ओव्हर ब्रिलियंट ऑफ स्टार्ट फॉर दिस ओव्हर. शेवटचे 2 चेंडू बघताना आता मागच्या चेंडूवरती षटकार आला ह्या चेंडूवरती आणि त्याच्या अगोदरचा चेंडू म्हणजे पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू त्याच्यावरती चौकार. 2 चेंडू आता मात्र उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण करणारे 2 फटके सीबीडी वॉरियर्सच्या खेळात बघायला मिळतात. ते फटके दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, रोहित आणि राहुलच्या माध्यमातून. राहुल यांनी टोलवलेला हा षटकार, त्याच्या अगोदरचा चौकार रोहितच्या माध्यमातून बघायला मिळाला. अजून एक लो फुल टॉस प्रकारचा चेंडू
आता मात्र मिड विकेट मध्ये टोळवलाय. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, चांगली कलेक्शन. एकदा मात्र रोखू शकला नाही. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 15-15. रोहित आणि राहुल. आता मात्र स्ट्राईकला येतो रोहित. लोहित यल 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 लोहित. आय एम प्रोनाउन्सिंग दॅट रोहित. रोहितच वाटलं होतं मला अगोदर. लोहित नवीन नाव आहे थोडं. लोहित लोहित यातला असा टाकलेला अकुट चेंडू. आता मात्र चेंडू हवेत आणि झेलकारी क्षेत्ररक्षक येतो तिथे आणि चांगला प्रयत्न, पण चेंडू हातात विसावला नाहीये. त्याच्या एफर्ट चांगला होता, जज चांगला केला, पण शेवट मात्र त्याला ठीकसा गोड करता आला नाही तिथं. त्याच्या माध्यमातून एफर्ट चांगला, प्रयत्न चांगला होता. मिड विकेट सीमा रेषेलगत जाऊन तो धावत धावत तिथपर्यंत पोहोचला. चांगला जज केला, परंतु अंतिम क्षणाला झेल निसटते. तिथं एकच धाव मिळाली. आता येतो हा डॉट बॉल. धावसंख्या 16 वरती स्थगित, सीमित, खुंटीत. दुसऱ्या षटकातील अजूनपर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. 5वा चेंडू घेऊन येतो गोलंदाज. 17 वर्षाचा अवघा 17 वर्षाचा गोलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून हा चेंडू डिलिव्हर केलाय. वेगावरती स्वार होत असताना गोलंदाज. निश्चितच भविष्य आहे माते गावचं, कारण वय वर्ष फक्त 17, पण आत्मविश्वास खतरनाक आहे यार. जबरदस्त गोलंदाजी आहे. रनअप, बॉडी लँग्वेज, स्टार्ट वेल, एव्हरीथिंग इज गुड. अप्रतिम. ह्या षटकातील शेवटचा चेंडू. अजून एक अखूट टप्प्याचा चेंडू वेगावरती स्वार होत असताना चेंडू डिलिव्हर केला. आता मात्र कुठलीही चुकी होत नाही त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे रोहित. आता रोहित आहे, रोहित. आणि बाद झाला फलंदाज लोहित. बाद होणारा लोहित आणि झेल घेणारा रोहित. दोन पण हिट, एक लोहित तर एक रोहित. धावसंख्या 21. धावसंख्या 17 याचे 21 बघितलं की नाही मी. धावसंख्या 17. सोळी जगत पाडन क्षमा असावी. थोडा टेक्निकल इश्यू मुळे स्कोर थोडा अपडेट झाला होता लाईव्हच्या टीमच्या माध्यमातून. धावसंख्या 17. नवीन फलंदाज रणजित 9 सेकंडला असेल. आणि गोलंदाजीच्या बोलावर गोलंदाज शमशाद जहाणे. मागच्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली. निर्णायक षटक होतं ते. 4थं षटक अप्रतिम फेकलं होतं. 29 धावांची गरज असताना फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. आणि त्या गोलंदाजीच्या बळावरती रुद्रवरून मात्र या सामन्यात खेळताना दिसतोय. निश्चितच ते षटक खूप महत्वपूर्ण होतं, कारण 2 धडाकेबाज फलंदाज समोर होते आणि त्या दोन्ही फलंदाजांना आटोक्यात ठेवणं, बांधून ठेवणं त्याला शक्य झालं. आणि त्याच्याच बलावरती, त्या गोलंदाजीच्या जोरावरती रुद्रवीर माफे संघ या सामन्यात खेळताना दिसतोय. कारण चंदन तलवार सारख्या फलंदाजाला देखील त्याने रोखून ठेवलं होतं. एक नामांकित नाव आहे सारसोळे संघाकडून खेळत असताना चंदन तलवारने कित्येक सामने जिंकून दिलेत. त्या चंदन तलवारला रोखून ठेवलं होतं. तोच गोलंदाज शमशाद ऑन टू बॉलिंग मार्क. पुढील चेंडू आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला. व्हॉट ब्रिलियंट डिलिव्हरी. आणि हा चेंडू आता मात्र मिस होतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतं तिथं रोहितच्या माध्यमातून, ज्याने एक चांगला झेल टिपला तगाशी. त्याच्या माध्यमातून थोडीशी चुकी होती. थोडंसं आउटफील्डची साथ मिळत नाही त्याला. चेंडू बाउन्स झाला, त्याला चकून बिहाइंड झाला. आपण जोपर्यंत अडवलं गेला त्याच्या माध्यमातून तोपर्यंत 2 धावा दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पूर्ण केल्या गेल्या. आता धावसंख्या धावफलकावरती 19.
राहुल ऑन स्ट्राईक. अरे हा चेंडू भीमा ऍब्सल्युटली भीमा. आणि स्क्वेअर पंचांनी नो बॉल घोषित केलाय. डेंजरस डिलिव्हरी आणि वेग प्रचंड आहे. त्या वेगावरती जर चेंडू अंगावरती लागतो ना तर फलंदाज निश्चितच घायल झाला असता. पण तसं काही घडत नाहीये. गुड फॉर द क्रिकेट. आम्हाला दुखापत नको इथं कोणाची. वन भीमा लास्ट डिलिव्हरी. शमशाद ऑन टू बॉलिंग मार्क. थोडासा रनअप वरती परत जाताना दिसेल कारण रनअप चुकतोय. पुन्हा रनअप मार्क करत असताना शमशाद. राहुल खेळतो वैयक्तिक 15 धावांवरती. अजून पण 8 चेंडू फेस केल्यात. धावसंख्या 20. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला एक अप्रतिम मारा यार. रोहितकडे चेंडू आता पुन्हा एकदा चकवलं होतं परंतु तेवढा चालाक हुशार आहे क्षेत्ररक्षक रोहित. एक बॅड बाउन्स मिळाला होता तिथं परंतु त्याने स्वतःला थांबवलं होतं. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती आणि चेंडू अडवण्यात सफल झाला. एक धाव तोपर्यंत राहुलच्या माध्यमातून आणि रणजितच्या माध्यमातून पूर्ण केली गेली. एखाद्या धावसंख्या पुढे सरसावी. धावसंख्या 21. आता मात्र लो फुल टॉस आणि चेंडू हवेत खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. कुठली चुकी केली जात नाही. क्षेत्ररक्षक आहे अस्मित. ब्रिलियंटली फील्डेड, ब्रिलियंटली टेकन. गुड सेफ हँड शोन बाय अस्मित. अजून एक फलंदाज बाद होतोय सीबीडी वॉरियर्स संघाचा. हा दुसरा हादरा त्या संघाला आणि दुसरं यश, दुसरी सफलता रुद्र माफे संघाला. रुद्र माफे संघ सर्व जे प्लेयर्स आहेत ते 14 नंबरच्या जर्सीमध्ये खेळताना दिसतात. स्पॉन्सरची वाटते जन्मतारीख आहे ती. धावसंख्या 21. संदीप डावळकर यांची जन्मतारीख आहे ती. स्पॉन्सर बाय संदीप डावळकर सर. रुद्र माफे संघाचे करता संयोजक आयोजक सर्व उपाध्याय त्यांना दिल्या जातील. अरे हा चेंडू खेळून काढला. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट मध्ये. तिथे धावून पळून धावा काढायच्या आहेत आणि ह्या 2 धाव पळून काढलेल्या आहेत कारण जोपर्यंत तिथं बिहाइंड द विकेट जिथं ऑरेंज पडदा आहे तिथपर्यंतच घोषित धावा आहेत. त्या पलीकडे चेंडू जर भिंतीवरती आदळले लागतो तर आपल्याला पळून धावा काढायच्यात. तुम्ही किती काढा मग. ह्या 2 धाव मिळतात. सगळी धावसंख्या झाली आहे 23. सीबीडी वॉरियर्स 2 फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती 23. तिसरं षटक प्रगती पथावर. हा चेंडू बॅटची कडा घेऊन बिहाइंड द विकेट जातोय पण यष्टीरक्षकाची चांगली कामगिरी. चेंडू प्ले मध्ये आणतोय आणि हा डॉट बॉल होते. तिसऱ्या षटकातील अजून एक चेंडू शेष शिल्लक बाकी. धावसंख्या स्थगित सीमित खुंटीत 23. पुन्हा एकदा चांगला मारा करत असताना गोलंदाज शमशाद. या षटकात अजूनपर्यंत 5 चेंडू टाकून झालेत आणि धावा खर्च केल्यात फक्त 6. ब्रिलियंटली बॉल. शेवटची एक डिलिव्हरी बाकी या षटकातील. बघूया सांगता कशी करतो या षटकाची शमशाद. आणि हा देखील एक जबरदस्त चेंडू यार. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. मागच्या सामन्यात जशी गोलंदाजी केली होती तशीच गोलंदाजी ह्या सामन्यात देखील. मागच्या सामन्यात फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केला तर ह्या सामन्यात ह्या षटकात फक्त 6 धावा खर्च करत आपल्या संघाला पुन्हा एकदा मजबूत स्थितीत आणून ठेवलाय. संघाची धावसंख्या फक्त 23. धावसंख्या फक्त 23. थोडस स्कोरिंग करेक्शन होईल आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून जे जोडले गेलेत. धावसंख्या 23.
नाही होतं असं मित्रांनो, माणूस आहे, माणसाकडून चुक्या होला. आणि सगळ्यात जास्त जर दमछाक होत असेल ना तर लाईव्ह स्कोअर अपडेट करतो ना स्कोरर, त्याच्या माध्यमातून थोडंफार चुकी होऊ शकते, कारण खूप गडबडीत असतो तो नेहमी. जिथे डॉट बॉल मेन्शन करायचं होतं चौकार मेन्शन केला गेला. धावसंख्या 23च आहेत. शेवटचं षटक घेऊन आलाय. लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच अनिल जाधव ऑन टू द बॉलिंग मार्क. त्याच्यासमोर फलंदाज राहुल. आणि हा चेंडू हवेत खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथं झेलपर्यंत जाण्याचा प्रयत्न आणि झेल हातात पडला होता यार, पण त्यानेही देखील विचार नव्हता गेला की हातात पडेल म्हणून, कारण तसा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला नाही, फक्त धावत गेला होता. आणि ऐनवेळी एक हात टाकला आणि एका हातात चेंडू विसावला देखील होता आणि अंशळी निसटला. तोपर्यंत एकदा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली. फक्त एकाच धाव मिळत. सगळ्या धावसंख्या जाऊन पोहोचले 24 वरती. चौथ्या षटकातील पहिल्याच चेंडूवरती सिंगल. अनिल जाधव याचा पुढील चेंडू आणि हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हर केलाय. पंचाने वाईट घोषित केलाय. थोडीशी लाईन खराब म्हणता येईल. गोलंदाजाचे आउटसाइड द ऑफ स्टंप थोडा जास्त बाहेर टाकलेला आणि दिशा खराब, त्याची दशा खराब असं चित्र बघायला मिळतंय. अजून एक धाव जोडली जाईल धावफलकावरती. अनिलच्या वेळेचा पुढील चेंडू आणि हा चेंडू आता हवेत खेळून काढलाय. खूप वर गेलेला हा. अरे 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 हा नशिबाचा झेल, कारण क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला, त्याच्या हातात चेंडू विसावला नाही, पण त्याच्या हातातून चेंडू बाउन्स होतोय आणि दुसरा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. नशीब बळवंत आहेत रुद्रवेण माफे संघाचे, कारण चेंडू हातातून निसटला होता परंतु बाउन्स मिळाला ऐनवेळी आणि दुसरा क्षेत्ररक्षक उपस्थित होता, त्याच्या हातात गेला. अजून एक फलंदाज बाद होतो सीबीडी वॉरियर्स संघाचा. धावसंख्या 25 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. नवीन फलंदाजाला लकी. कॅन ही बी द लकी फॉर सीबीडी वॉरियर्स? आपल्या संघासाठी चांगला खेळ साकारेल का? निर्णायक काही चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 25 वरती रोडावलाय, थांबले. पुढील चेंडू अनिल जाधव. अरे हा चेंडू आता मात्र फुल केलाय. हवेत आहे आणि रोहित तिथं कुठलीच चुकी न करता आणखी एक झेल टिपतोय. त्याच्या माध्यमातून टिपलेला हा या इनिंग मधील दुसरा झेल. अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेलाय. एट अनदर विकेट हॅज बीन फॉलन डाऊन. फोर्थ ऑफ द इनिंग. सीबीडी वॉरियर्स संघ आता मात्र अडचणीत आहे, कारण काय गोलंदाजी होती. या दोन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून तिसरं षटक जे फेकलं शमशादने, त्या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्या. आता त्याच्याच पायावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना अनिल जाधव जबरदस्त मारा करतो, भेदक मारा करतोय, तिखट मारा करतोय, अप्रतिम. आणि शेवटच्या क्षणात कशी गोलंदाजी करावी, पूर्व फलंदाजाला हेरून गोलंदाजी केली जाते. वेळोवेळी स्पीड मध्ये चेंजेस, लाईन लेंथ मध्ये चेंजेस करताना दिसतोय गोलंदाज अनिल. पुढील चेंडू. हा चेंडू आता मात्र बॉकल मध्ये टाकला. पुन्हा एकदा हवेत आणि झेल काही क्षेत्ररक्षक येत असताना अजून एक झेल. आणि दिस इज द फर्स्ट हॅट्रिक ऑफ दिस टुर्नामेंट. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक, लगातारचे 3 बळी आणि ती गणली जाते गोलंदाज अनिल जाधव याच्या नावी. साईबाबा चषक 2025 पर्व चौथं आणि या चौथ्या पर्वातील पहिली हॅट्रिक गणली जाते गोलंदाज अनिल जाधव याच्या नावी. व्हाट अ ब्रिलियंट बिट ऑफ स्पेल दिस इज. एक्सलंटली बॉल. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन पृथक्करण करत असताना एक मातबगर गोलंदाज रुद्रवेण माफे संघाचा तारणहार अनिल जाधव, ज्याने मागच्या सामन्यात देखील चांगली कामगिरी बजावली आणि सामन्याचं पारदर्शक देखील पटकावलं होतं. या सामन्यात देखील तशाच प्रकारची कामगिरी करत असताना सीबीडी वॉरियर्स संघ जिथे सुरुवात चांगली झाली होती, 2 षटकात चांगली धावसंख्या उभारली होती, आता मात्र बॅकफुटवर, पुरेपूर बॅकफुटवर. लास्ट 2 डिलिव्हरीज टू गो. लगातारचे 3 चेंडूंवरती 3 बळी. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन, पृथक्करण नेहमीच अनिल जाधव.
What a brilliant bit of bowling this is. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना इनर सर्कल मध्ये क्लोज क्षेत्ररक्षक घेतलेत. हा चेंडू ब्लॉकवर मध्ये टाकलाय आणि काय क्षेत्ररक्षण होते त्याच्या 17 वर्षाच्या मुलाकडून. जबरदस्त क्षेत्ररक्षण. मात्र एक धाव काही रोखू शकत नाही होतो. एक धाव जोडली जाते अजून. धावसंख्या जिथे थांबली होती आता मात्र 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या 26. शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. धावसंख्या फक्त 26. फक्त का? कारण मगाशी सामन्यात चांगले खेळ साकारला होता या संघाने, म्हणून फक्त बोलतोय. आता मात्र थोडं मनावर घेतलाय आणि शेवटच्या चेंडूवरती या इनिंगची सांगता गोड करताना दिसतो फलंदाज राहुल. एकटा खेळ खेळत होता, एकटा लढत होता. त्याच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवरती षटकार टोळवला गेलाय. या षटकारच्या मदतीने 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 32 वरती आणि 33 धावांचा टार्गेट असेल रुद्रवीर माफे संघासमोर. आणि राहुल याचा जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. वैयक्तिक 23 धावांवरती नाबाद खेळ खेळला, अप्रतिम खेळ साकारला. तर थोडं स्पीडअप करायचा विनंती असेल शिर्डी वॉरियर संघाला. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि तेवढंच मी विनंती करेन, तसेच विनंती करेन मी रुद्र मापे संघाच्या कर्णधाराला आणि खेळाडूंना की आपले सलामीचे फलंदाज देखील सज्ज करा, कारण अजून एक सामना खेळायचा आहे. आणि जय गजानन कुक्षित संघाच्या संघनायकाला देखील मी विनंती करेन आपल्या संघानिशी सज्ज व्हायचा आहे. जय गजानन कुक्षित संघ. हॅलो हॅलो. ओके. तसेच आदरणीय भास्कर काका म्हात्रे, आयोजक चेतनदादा म्हात्रे आणि करणदादा म्हात्रे यांचे वडील यांचं देखील आगमन झालंय. मी विनंती करतो काकांना की काकांनी बसायचं आहे, असं रस्ते व्हायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करा. पंच नोंद घ्यायची आहे. अजून एक सामना खेळवायचा आहे आणि आयोजकांना विनंती करतो मी की कुक्षित संघ बरोबर देखील संपर्क साधायचा आहे. अरे हा
पहिला चेंडू धडाकेबाज सुरुवात. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ स्टार्ट फॉर दिस इनिंग. आणि हा पंच निर्णय 6 षटकार. रोहितच्या माध्यमातून पहिला षटकार येतोय. काय सुरुवात केली आहे रोहितने. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असलेला जबरदस्त क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावली. आता फलंदाजी सुरुवात जबरदस्त. काय फटका होता तो. लेंथ अँड लाईन जबरदस्त कव्हर केला आणि सरळ झुलकावून दिला तो स्क्वेअर लेग मध्ये षटकार. अजून एक तसाच प्रकारचा प्रयत्न. आता मात्र गोलंदाज हुशार आहे. कमबॅक करतोय. डॉट बॉल होते. 33 धावाचं टार्गेट चेस करत असताना पहिला चेंडू ते षटकार. दुसरा चेंडू डॉट बॉल. रोहित आणि अनिकेत अशी ही मैदानात आलेली जोड बोली. गोलंदाज सुरुवात करतो राजेंद्र सीबीडी वॉरियर संघाकडून. पुढील चेंडू आणि हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हर केला. चेंडू घेऊन काढला पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय. फक्त एक धाव घोषित क्षेत्रात. मित्रांनो लक्ष द्यायचं आहे. जर त्या भिंतीच्या वर जाऊन चेंडू जातो पलीकडे तर घोषितच दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. आणि आता ज्या बाजूला गेला त्या क्षेत्रात देखील घोषित क्षेत्रातच दिली जाईल याची नोंद घ्यायची उर्वरित सहभागी संघाने खेळाडूंनी. आणि अजून एक तास साईडला डोलवलेला फटका. चांगला फटका कनेक्ट केला. आता मात्र ऑफ साईडला डोलवला हा जबरदस्त फटका. या चौकार निशा आता मात्र रुद्रलोक आपले संघ जाऊन पोहोचला 11 वरती. 11 runs out of the scoreboard while chasing 33 runs. First over in progress. वाहन चालकाला विनंती असेल कृपया सीमारेषेच्या बाहेर वाहन पार्क करावं आपलं. आणि हा चेंडू आता मात्र LBW लेग बिफोर विकेट. रोहित याला तो फ्लिक करायचा होता स्कोअर लेग क्षेत्रात. स्टंप्स कव्हर केले आणि फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. यू मिस आय डेफिनेटली हिट आणि हिट केलं पाहायला लागला आणि पंचाने बादचा इशारा आदेश दिला. रोहितचं विकेटचं पतंग होत आहे. रुद्रलोक माफी संघाला पहिला हादरा बसतोय. डबल 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नेल्सन स्ट्राइक्स हिअर आणि पहिली सफलता पाहिलं यश मिळत आहे सीबीडी वॉरियर्स संघाला. तर विकेटचं जर आपल्याला विवेचन करायचं असेल चेंडू परफेक्टली डिलिव्हर होता. विकेट्स वरती टाकलेला ओव्हरपिच चेंडू. पदलालित बघितलं रोहितचं इनसाइड येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि सर्व पायावरती चेंडू आदळला. नो डाऊट्स फॉर द अंपायर्स देअर. चेक राईट अँड पंप अँड लेग बिफोर. यस विजय. पंच थोडा सामना फास्ट चालवा. निश्चित थोडा स्पीडअप करायचा आहे. सूर्य अस्तावर चालला मित्रांनो. तो कोणासाठी थांबणार नाही. वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. आणि हा चेंडू आत्ता मात्र उचली दिलेला चेंडू. चेंडू बिहाइंड द विकेट घोषित क्षेत्रात जातो. 8 अनदर सिंगल. विथ दिस 1 run score moves on to the 12 runs for the loss of 1 wicket. पहिल्या षटकाची सांगता होते समाप्ती झाली आहे. आता उर्वरित चेंडू शेष असतील 18 आणि विजयासाठी गरज असेल 21. म्हणजे प्रत्येक षटकामागे 7 धावांची गरज असेल. सीबीडी वॉरियर्स संघ टीम मीटिंग नका घेऊ प्लीज. विनंती असेल थोडं स्पीडअप करायचा आहे. अजून एक सामना खेळवायचा आपल्याला आणि थोड्याच वेळात सूर्य अस्तावर गेला ते अंधाराचं साम्राज्य पसरेल आणि वेळेच्या अभावी आपल्याला षटकं कमी करावी लागतील याची देखील नोंद घ्यावी. नवीन गोलंदाज झाला किशोर शिंदे. कशा प्रकारे खेळ खेळतोय. याच्यासमोर फलंदाज आहे अनिकेत. नवीन फलंदाज प्रणव नॉन स्ट्राईक एंडलाय. एका धावने खातं खोललाय. 1 डाऊनच्या रूपाने आलेला प्रणव. अनिकेत फर्स्ट टाइम स्ट्राईकला येतो ह्या इनिंग मध्ये. हा चेंडू अकुटपास चेंडू सारा झुळकावून दिलाय. झेल घेण्याचा प्रयत्न नका करतो तस. तिथून उठा तिथून उठा.
ए राकेश उठ तिथून मॅच झालं तिथे काय खेळतो तू मित्रांनो तिथे घोषित धावा नाहीयेत धावून काढायच्या आहेत कृपया पकडू नका आणि हे सर्व लाईव्ह प्रक्षेपण बघितलं जात आहे आणि हा डॉट बॉल येते अजून एक डॉट बॉल दोन चेंडू टाकून झाला पहिल्या चेंडूवरती सिंगल घोषित एक धाव मिळाली आणि दुसरा चेंडू डॉट बॉल किशोरच्या माध्यमातून फेकला गेलाय पुढील चेंडू घेऊन किशोर सज्ज प्रणव साठी प्रणव आणि पवन आहे पवन सॉरी पवन पवन आणि हा चेंडू आता मात्र चेंडू हवेत झेल खाली एसटी लक्ष येतो आणि साधा सोपा झेल टिपला जातोय पवनच्या विकेटचा पातंग होतोय रुद्र एलवन मापे संघाला दुसरा आदरा बसतोय आणि दुसरी सफलता मिळतीये सीबीडी वॉरियर्स संघाला 33 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या धावपळकावरती 13 धावसंख्या 13 अजूनही 20 धावांची गरज आता प्रश्न इथे उद्भवला असेल सीबीडी वॉरियर्स संघाला कॅन द डिफेंड इट सुरुवात आता मात्र गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकात चांगली केली किशोरने त्यांचा राखीव खेळाडू 12 प्रत्येक चेंडू चेअर करत असताना याच्या माध्यमातून आवाज येतोय शाबास किशा तो पण नाव आहे आपल्या मित्राला प्रेमाने हाक मारतोय किशा आणि त्याच्या माध्यमातून देखील चांगलं योगदान बघायला मिळते मी जर 12 वाजलो ना तरी मी माझ्या संघासाठी योगदान देणार आणि माझ्या संघ खेळाडूंना माझ्या मित्रांना मी प्रोत्साहित करणार उत्साह वाढवणार त्यांच्यातला आत्मविश्वास जागा करण्याचं मी काम करणार आणि ते राखीव खेळाडूच्या माध्यमातून 12 प्लेअरच्या माध्यमातून केलं जात आहे राखीव प्लेअरचं नाव आहे 12 प्लेअरचं रोहित निश्चित त्याचं देखील कौतुक असेल मी जरी संघाच्या बाहेर असलो तरी मी संघात येईन आहे ही भावना असते राखीव खेळाडूची आणि ही असायलाच हवी माझा संघ आहे मी माझ्या संघासाठी योगदान देणार मे बी आय एम 12th मॅन आणि ही भावना जपणं गरजेचं आहे तरच तुमचा टीम संघ पुढे जाऊ शकतो कारण सांघिक भावना जर असेल ना तरच तुमचा संघ चांगला करू शकेल आणि हा चेंडू स्क्वेअर क्षेत्रात टोलवला त्याचा फुटवर्क केला जातोय शाबाश यार असा आवाज देखील येतोय डगआउट मधून कारण फुटवर्क चांगला केलाय त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि फक्त 2 धावा मिळतील आणि 2 धावा अडवल्या गेल्या त्याच्या माध्यमातून आणि त्या 2 धावा अडवल्या गेल्यामुळे देखील त्याला चीअर अप केलं जात आहे वेल प्लेड वेल फील्डेड या 2 धावांच्या मदतीने सगळे धावसंख्या जाऊन पोहोचलेत 15 वरती 15 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स 14 चेंडू 18 धावा किशोर आणि अनिल साठी हा चेंडू टोलवला आता मात्र चुकी होतीये चुकीला माफी नाहीये महत्वपूर्ण लढतीत क्षण एक मोमेंट खूप क्रुशियल आहे आणि हा मॅच मोमेंट होता असं माझं वैयक्तिक मत आहे कारण एक चांगला फलंदाज आहे अनिल आणि त्याचा झेल सोडला आणि महत्वपूर्ण 4 धावा देखील मिळाला कारण गणिती समीकरण होतं 14ला 18 आता गणिती समीकरण येऊन ठेपल्या या चौकारामुळे 13ला 14 जीवदान मिळालं अनिल सारख्या फलंदाजाला जो लयात आहे बहरात आहे त्याचा आत्मविश्वास उंचावलेला आहे आणि आत्मविश्वास उंचावलेला फलंदाज काय करू शकतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे आता घडलंय काय किशोराचा थोडा कॉन्फिडन्स डाऊन होतो मोराल डाऊन होतो आणि लेग साईडचा चेंडू फेकला जातो आणि पंचाने तो वाईट घोषित केलाय आता मात्र 13 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल धावसंख्या धावपळ करतोय 20 13 चेंडू शेष आहेत शिल्लक आहेत बाकी आहेत आणि धावा देखील गरज असेल 13 आणि हा चेंडू आता मात्र लेग साईडला टोलवला आहे फक्त आणि फक्त एक धाव घेण्याचा प्रयत्न एकच धाव मिळेल महत्वपूर्ण योगदान अनिल याचं आणि त्या अनिलला जीवदान मिळालंय त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झेल सुटला गेला चुकी झाली आणि फलस्वरूपात 4 धावा देखील मिळाल्या आता उर्वरित चेंडू शेष शिल्लक असतील 12
आणि 12 चेंडूत 12 धावा डिफेंड करताना कुठेतरी आता विचार करत असेल सीबीडी वॉरियर्स संघ. तो झेल टिपला असता, अनिल बाद झाला असता, नवीन फलंदाज झाला असता, 12 मध्ये 17 किंवा 16 राहिल्या असत्या, मे बी मॅच अजून टाईट झाली असती. ही गणिती समीकरण आपल्या माध्यमातून आता कॅल्क्युलेशन करत राहणार. आणि क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जरतरची भाषेला जागा नाही आपण असं म्हणतो मित्रांनो, पण क्रिकेट जरतरवरतीच जिवंत आहे. जर आपण अजम्पशन केलं नाही, आपण त्याच्यावरती प्रिडिक्शन केलं नाही, तर क्रिकेटची मजा नाही येणार. आणि तिथंच आपण ह्या गोलंदाजाला का उतरवलं, या गोलंदाजाला का उरली आणि झेल सोडला, असं झालं असतं. हे सर्व चित्र, हे समीकरण त्याच्यावरती डिपेंड असतात. आणि म्हणून तर क्रिकेटला एवढी पसंती दिली जाते. 1932 साली पहिला चेंडू आपण खेळलो सिक्की नायडू यांच्या नेतृत्वाखाली, फर्स्ट टेस्ट डिलिव्हरी 1932 मध्ये. त्याच्यानंतर तब्बल 51 वर्षांनी 1983चा वर्ल्ड कप खेळला गेला. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट योगायोग त्याच मैदानावरती, लॉर्ड्सच्या मैदानावरती तो सामना खेळला गेला. आणि तेव्हापासून जो वर्ल्ड कप जिंकला तेव्हापासून तर क्रिकेटवर प्रेम करणाऱ्यांची सीमा नाहीये. चाहता वर्ग वाढतच गेला. आणि आत्ता तर भरपूर स्पर्धा आहेत, भरपूर अशा टुर्नामेंट्स आहेत, त्या पसंतीच्या आहेत. आणि क्रिकेटवर अमाप प्रेम करणारी हा देश आणि ह्या देशातील सर्व क्रीडाप्रेमी आपल्याला बघायला मिळतात. आणि हा मागचा चेंडू वाईड बॉल. आता मात्र चेंडू हवेत खेळून काढलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक किशोर आहे आणि तो कुठलीही चुकी करत नाहीये. आता मात्र आणखी एक ट्विस्ट बघायला मिळेल का, कारण एक चांगला फलंदाज बाद झालाय, ज्याला जीवदान मिळाला होतो अनिल, तो आता मात्र तंबूच्या आश्रयात जाताना दिसतोय. आता उर्वरित चेंडू शेष शिल्लक असतील 11 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असेल देखील 11. काही होऊ शकतो. 1-2 चांगले चेंडू सीबीडी वॉरियर्स संघ पुढे सरसावेल आणि 1-2 विकेट्स पुन्हा एकदा चेतना निर्माण होईल आणि एकाच फटका रुद्रलेन माफे संघ पुढे सरसावेल. मी विनंती करेन यानंतरचा आगामी सामना जो खेळवला जाईल, या सामन्यातील विजेता संघ वर्सेस जय गजानन कुक्षेत संघाच्या संघनायकाला विनंती असेल त्याने समालोचन कक्षेत येऊन राहायचं आहे, जेणेकरून वेळेच्या आधी आपण लगेच टॉस करून घेणार आहोत नंतर हा सामना झाला. आणि आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला किती ओव्हर्स होईल हे देखील आपल्याला सूचित केलं जाईल. ह्या 11 धाव किती जलद होतात किंवा किती वेळाने होतात याच्यावरती आपल्याला पुढचं समीकरण, पुढच्या सामन्याच्या षटकांचं समीकरण बघायला मिळेल. पण सध्या समीकरण काय आहे मैदानात, 11 चेंडू आणि 11 धावा, ते महत्वपूर्ण आहे. सामना दोलायमान अवस्थेत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे, कारण 1-2 चांगले चेंडू पुन्हा सीबीडी वॉरियर्स संघ मॅच मध्ये शिरकाव करेल. नवीन आलेला फलंदाज शमशाद याच्या माध्यमातून कशी फलंदाजी होईल याच्यावरती देखील लक्ष लागून राहिला असेल रुद्रवीर मापे संघाच्या खेळाडूंचं. हा चेंडू आता पायावरती आदळतोय, जोरकस अपील होतोय पायचीचं आणि घोषित क्षेत्रात जातोय. लेग बॅचच्या स्वरूपात 1 धाव मिळते. याचा अर्थ काय, 1च धाव मिळते. संघाची धावसंख्या 33 टार्गेट चेस करत असताना धावसंख्या 23. आता 10ला धाची गरज. रणजित गोलंदाजीच्या बोलावर असताना 2 चेंडू अजूनपर्यंत टाकून झालेत. 2 चेंडू तर 1 बळी आणि 1 धाव. धावसंख्या 23 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. हा स्लोअर बॉल डिलिव्हर केलाय. अजून एक घोषित क्षेत्रात खेळून काढलेला चेंडू. पुन्हा एकदा सिंगल, बॅक टू बॅक 2 सिंगल्स. धावसंख्या 24. 9ला 9 असं गणित समीकरण. सीबीडी वॉरियर्स संघाला काय हवं आहे तर डॉट बॉल, 1 ते 2 डॉट बॉल, एखादा विकेट. कॅन रणजित डू इट फॉर हिज टीम. आणि हा चेंडू आता मात्र ब्लॉकहोल मध्ये डिलिव्हर केलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवेपर्यंत 1 धाव दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पूर्ण केली गेली आहे. अजून एक सिंगल. ते झाडाखाली प्रेक्षक बसलेत ना रस्त्यावरती, त्यांना विनंती असेल जरा सीमारेषेच्या बाहेर बसायचं आहे. प्रेक्षक वर्ग, तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल ना तर झाडाखाली जे प्रेक्षक बसलेत रस्त्याला गत पडद्याच्या मागे बसायचं आहे कृपया करून. पडद्यावरून उठायचं मित्रांनो. धन्यवाद. मागे राहायचं. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.
सामन्याकडे लक्ष देतो परत. आता मात्र 8 चेंडू आणि 8 धावा. आणि हा चेंडू स्लो डिलिव्हर केला आणि चेंडू झुळकाव दिला. मॅचचा हवा करणारा फटका येतो आणि हा षटकार. धाव संख्या 31 वरती राहून ठेवली. आता मात्र 7 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. काय फटका टोळवला 80 वेळा. 1-1 स्वरूपात संघ पुढे सरसावत होता. मात्र आता आलेला फलंदाज रणजित याने चांगला चेंडू डिलिव्हर केला होता. स्लो डिलिव्हर केली होती. थोडासा फसवा चेंडू होता. मात्र फलंदाज त्यांनी हेरलं अनिकेत आणि चेंडू सीमापार डोलवला. चला कुक्षेत संघ सज्ज राहायचा आहे. आपला संघ नायकाला विनंती असेल. कुक्षेत संघ स्कोर इज लेवल हिअर. चला फक्त एक धाव बाकी आहे. थोडं स्पीडअप करायचं सीबीडी वॉरियर संघ. मी समजू शकतो पराभवाच्या दिशेने वाटचाल करताना थोडंसं दुःख होत असेल तुम्हाला, पण चांगला प्रयत्न, चांगली लढत दिली, चांगला खेळ साकारला या स्पर्धेमध्ये, त्याबद्दल तुमचं कौतुक होईल. आणि रुद्र इलेव्हन माफे संघ पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी एका धावेची गरज बाकी आहे. एकच धाव हवी आहे, एका धावेची गरज. सहा चेंडू आणि एक धाव. आणि एक धाव डिफेंड करण्यासाठी वीर रचना बघा, सर्व क्षेत्ररक्षक जवळ घेतलं सर्कलमध्ये. एक क्षेत्ररक्षक फक्त आउटर लाईनला दिसतोय मिड विकेट मध्ये, शॉर्ट मिड विकेट मध्ये ठेवलाय. आणि पहिला बॉल, इट्स अ डॉट बॉल, इट्स अ डॉट बॉल. अजून एक धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ दिस टुर्नामेंट. पुढील चेंडू आणि घोषित क्षेत्रात जातो चेंडू. चेंडू काढला होता गोलंदाजाने, पण यष्टीरक्षकाची चुकी होती आणि सामना जिंकतात रुद्र इलेव्हन माफे संघ. आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. आणि यानंतरची आगामी लढत रुद्र इलेव्हन माफे वर्सेस जय गजानन कुक्षेत. आणि पुढची लढत 3 षटकांचा. चला मॅन ऑफ द मॅच घोषित करा. आणि प्लेअर ऑफ द मॅच अनिल जाधव. पुन्हा एकदा अनिल ठरला मॅन ऑफ द मॅच. चला त्याला आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच. आणि टॉस गोलंदाजीत 9-3 विकेट. सॉरी विजय, सॉरी. खऱ्या अर्थाने अमरनाथ आपण पाहिलं या स्पर्धेचे शिल्पकार चेतनदादा म्हात्रे यांचे पिताश्री भास्करजी म्हात्रे यांचे शुभ असते. आपण मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा अनिल, अनिल या अनिल मॅन ऑफ द मॅच. सलग हा दुसरा मॅन ऑफ द